हे ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सर्वजण छान मस्त आणि मजेत असाल. तर बघा फ्रेंड्स, आज मी कुठलाही व्लॉग शूट करत नाही किंवा डेली रुटीन दाखवत नाही आहे तुम्हाला. तर आज एकदम हेल्दी रेसिपी मी शूट करणार आहे, जे की मी त्याचं नाव सांगते. मिक्स डाळीचा ढोकळा. हे लेकरांना खूप आवडते आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये नाश्त्यामध्ये काय खायचं आणि काय नाही. ढोकळा तर भरपूर प्रकारे खाल्ला असेल, पण ह्या वेळेस ना तुम्ही मिक्स डाळीचा ढोकळा करून बघा. खूप भारी लागतो आणि खायलासुद्धा टेस्टी आहे आणि लेकरं तर खूप आवडीने खातो. आणि ऑइल फ्रीसुद्धा हा ढोकळा आहे. तर हा ढोकळा कसा करते मी, आणि ही स्पेशल रेसिपी माझ्या सासूबाईंची आहे. तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, मी हा ढोकळा कसा करते ते. तर चला मग आता मी तुम्हाला जवळून दाखवते काय काय घेतलं आणि काय काय नाही, आणि कसा केला आणि कसा नाही ते नक्की बघा. तर व्हिडिओ चालू करण्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, हां आणि कमेंटसुद्धा करा तुम्ही ह्या आधी असा ढोकळा केला होता का. तर चला मग आता स्टार्ट करूया. तर इथे बघा फ्रेंड्स, मी ना मिक्स डाळीचा ढोकळा करण्यासाठी 1 वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे आणि 1 वाटी उडद डाळ घेतलेली आहे. तसंच मूग डाळसुद्धा घेतली 1 वाटी आणि 1 वाटीला थोडं जास्त तांदूळ घेतलेले आहे. तर इथे बघा याला मिक्स करून घ्यायचं आहे. अगोदर मी याला ना साफ करून घेतली होती आणि मग नंतर ना छान 4 ते 5 वेळेनं पाण्याने धुवून टाकायचं आहे. 4 ते 5 पाण्याने मस्तपैकी, जोपर्यंत हे पांढरं पाणी कमी होत नाही तोपर्यंत धुवायचं आहे. असं बरेच जण म्हणतात की जास्त धुतल्याने फ्लफी होत नाही, पण माझ्यासोबत तरी असं काही नाही. माझं ना पीठ हे छान फ्लफी होते. आणि बघा हे मिक्स डाळीनं मस्तपैकी भिजवून घेतलेलं आहे आणि बघा किती छान दिसत आहे. नंतर बघा हे हे जे आहे ना, आपल्याला मी सकाळी भिजू घातलं होतं 11 वाजता आणि रात्री 11 वाजताच काढलं. म्हणजे जास्तीत जास्त 8 ते 9 तास इनफ आहे, पण जेवढं जास्त ठेवाल तेवढं चांगलं. तर बघा 9 ते 10 तासानंतर आपल्या ह्या डाळी, तांदूळ वगैरे छान असं भिजून गेलेले आहे. नंतर आता मी हे मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेणार आहे. मस्तपैकी फाईन पेस्ट नाही करायची आहे, थोडं जाडसरच ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये मिरच्या टाकून घेतलेल्या आहे. म्हणजे मिरच्या थोड्याशा पाहिजे, मिरच्याने ढोकळ्याची चव छान येते आणि मस्तसुद्धा होते. तर भांडं चेंज केलेलं दिसत असेल तुम्हाला, कारण की ते भांड्यानं व्यवस्थित चालत नव्हतं. मग दुसऱ्या भांड्यामध्ये टाकून घेतली आणि अशाच प्रकारे ना आपल्याला हे पूर्ण पीठ आहे ना काढून घ्यायचं आहे. धने जिरे मी मस्तपैकी तडका पॅनमध्ये भाजून घेतले आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर असं काढून घेतलेलं आहे. तर तुम्ही हवं तर ना खलबत्त्यामध्ये सुद्धा कुटू शकता. मी सुद्धा खलबत्त्यामध्येच कुटत होती, पण म्हटलं रात्री 11 11:30 वाजले होते हे पीठ ग्राइंड करायला. म्हटलं खूप वेळ झाला, त्याच्यापेक्षा मिक्सरमध्ये काढलं आणि हे टाकून घेतले वरतून. चवीनुसार मीठ टाकली आणि हळदसुद्धा टाकून घ्यायचं आहे चिमूटभर. तर इथे बघा याच्यामध्ये मी सगळं इन्ग्रेडियंट्स आहे ते टाकून घेतलेले आहे. आणि आता आपल्याला ना चम्मचच्या सहाय्याने असं मस्तपैकी गोल गोलच्या याच्यामध्ये फिरवून घ्यायचं आहे, जोपर्यंत हे सगळं मिक्स होत नाही तोपर्यंत. धना जिरं टाकण्याचे कारण हे स्मेल खूप छान येते आणि चवसुद्धा वाढते, त्याच्यामुळे धना आणि जिरा भाजून आपल्याला कुटून टाकायचं आहे. तर बघा ही रेसिपी ना स्पेशली माझ्या सासूबाईंची आहे. तर एवढ्या छान बनवायच्या ना त्या, खूप मस्त बनवायच्या. तर मला माहिती नाही, मला ही रेसिपी ना माझ्या मिस्टरांनी सांगलेली आहे, तर मी तशीच करत असते. तर खूप भारी होते फ्रेंड्स, खूप भारी होते. तर सगळं मिक्स करून झालेलं आहे. मला असं वाटलं की थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे बघा मी थोडं ना पाणी टाकून घेतलेली आहे. तर बघू शकता आणि याला परत ना आपल्याला फिरवून घ्यायचं आहे छानपैकी. आणि इथे बघा आता याला मस्तपैकी फिरवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता हे गंजामध्ये किती एवढंसं दिसत आहे. नंतर मग मी झाकून घेतले आणि रात्रभर ठेवून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघू शकता हे किती जास्त फुगलेलं आहे. तर तुम्हाला बघूनच अंदाज आला असेल मागच्या म्हणजे रात्री जेव्हा आपण भिजवलं होतं तेव्हा केवढंसं होतं. तर मी चम्मचच्या सहाय्याने तुम्हाला काढूनसुद्धा दाखवते. तर बघा एवढं छान फ्लफी झालेलं आहे ना फ्रेंड्स हे पीठ,
खूप भारी झालेला आहे. तुम्ही सुद्धा ना ह्या पद्धतीने ढोकळा करून बघा आणि खूप मस्तसुद्धा लागते. मेन म्हणजे हेल्दी ढोकळा आहे हा. आपण जो बाहेरून घेतो तो कुठेतरी खायला छान वाटते, पण जेवढा आपण घरी बनवतो तेवढा हेल्दी नाही असते ते, असं तरी मला वाटते. आणि माहिती आहे का, ते 1-2 ढोकळे खाल्ले ना तरी असं पोट भरल्यासारखं वाटते. हे जे ढोकळे आहे ना मस्त खाऊ वाटते. खूप छान, चवीला तर एकच नंबर लागते. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि मेन म्हणजे आपल्या लेकरांसाठी खूप छान आहे, हेल्दी आहे. तर त्याच्यासाठीच नक्की नक्की ट्राय करा. परत ना थोडं सकाळी उठल्यानंतर पाणी टाकून घेतलं, कारण की जास्तच घट्ट वाटत होतो मला, त्याच्यामुळे इथे मी पाणी टाकून मिक्स करून घेत आहे. तर याला बघा मस्त मिक्स केलेलं आहे. इथे मी याला साईडला ठेवू. आणि इथे बघा मी ना जे आपलं डब्बा असते मोठा, तो प्लेट घेतलेला आहे. जर तुमच्याकडे स्टीमर असेल तर नो प्रॉब्लेम. आणि इथे बघा जे डब्याचं झाकण असते ना त्याला मी मस्तपैकी तेल लावून घेतलेलं आहे. आणि याच्यावरती आपण जे बॅटर केलेलं आहे ते टाकून घ्यायचं, हाताने स्प्रेड करून घ्यायचं आहे हे मस्तपैकी. तर इकडे बघा पूर्ण डब्याला ना स्प्रेड करून घेतलेले आहे मी ऑइल. आणि बघा गंज उचलून गंजच टाकत आहे त्याच्यामध्ये, गंजानेच टाकताय. हवं तर तुम्ही ना चम्मचने सुद्धा टाकू शकता, पण इथे मी थोडी फास्ट प्रोसेस करत आहे. आणि हे बघा हाताच्या सहाय्याने असं फिरवून घ्यायचं आहे आणि थोडं ना खाली असं टॅप टॅप करायचं आहे, जेणेकरून ते छान असं मस्तपैकी फिट्ट बसणार आणि सगळीकडे समप्रमाणात बसणार. आणि इथे बघा फ्रेंड्स, माझ्याकडे ही जी मोठी कढई आहे ना ती ठेवून घेतली. त्याच्यामध्ये थोडं पाणी ठेवलं आणि स्टँडसुद्धा ठेवलेले आहे. त्याच्यामध्ये चिंच किंवा लिंबू टाकून घ्यायचं आहे. मस्तपैकी 10 ते 12 मिनिटे शिजू द्यायचं आहे. आणि ही चाकू आहे ते याच्यामध्ये खुपसून बघायचं. चाकूला जर काहीच दिसत नसेल तर समजून घ्या आपला ढोकळा रेडी झालेला आहे. तर मी काढून घेतला, थोडं थंड होऊ द्यायचं आहे. नंतर याला कट करून घ्यायचं आहे. जशी मी करत आहे ना तशी. तर बघू शकता चाकूने खूप छान होते. आणि आकार तुम्ही तुमच्या मनानं कसाही देऊ शकता. तर इथे बघा फ्रेंड्स, मी जास्त मोठाही नाही आणि जास्त छोटाही आकार देत नाही आहे. म्हणजे मीडियम प्रमाणात, मीडियम आकाराचा हा आकार देत आहे. तर माझा गळानं बसलेला आहे, सर्दी खोकला झालेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला माझा आवाज ना कदाचित थोडा वेगळा येत असेल तर त्याच्यासाठी खूप खूप सॉरी फ्रेंड्स. आणि थोडं समजून घ्या. आणि ही रेसिपी ना नक्की नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स. तर बघा आता मी आडवंसुद्धा कापून घेत आहे, म्हणजे याला आपण ना ढोकळ्याचा आकार द्यायचा आहे. आणि हा जो ढोकळा आहे ना एवढा छान लागते ना, खूप भारी लागते फ्रेंड्स. नक्की तुम्ही ट्राय करून बघा या पद्धतीने. याला तर मी नंतर ना जे फोडणी असते ना, तडका असते ना, ते देणारच आहे. पण आमच्या घरी ना जास्त करून असाच ढोकळा आवडते, जे की ऑइल फ्री असतो आणि हेल्दीसुद्धा असतो. आणि मेन म्हणजे हा खूप जास्त हेल्दी ढोकळा आहे लेकरांसाठी. आणि हा जो सरिता आहे ना त्याच्या सहाय्याने कडा थोड्या मोकळ्या करून घ्यायच्या आणि जसं मी काढत आहे ना तसं काढून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता किती इझिली हा निघत आहे. तुम्ही का हा ढोकळा ना एकदा केला ना तर परत परत कराल, ही मी गॅरंटी देते. आणि हा जो ढोकळा आहे असा निघाला की लगेच तुम्ही एक खाऊन बसाल, कारण की याची स्मेलसुद्धा एवढी भारी येते ना, खूप मस्त येते. तर मी तुम्हाला ना जवळून दाखवते, गरमसुद्धा आहे. तर स्पंजीसुद्धा बघा किती छान झालेलं आहे. याच्यात मला वाटते थोडी हळद कमी झालेली आहे, तर तुम्ही नक्की हळद थोडीशी वाढवू शकता. आणि बघा परत ना अशाच प्रकारे आपल्याला तेल लावून असे पूर्ण ढोकळेनं काढून घ्यायचे आहे फ्रेंड्स. आहे ते एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतले मी. आणि हा जो तडका आहे तो दिलेला आहे मी. याच्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि सोबत खायला मिरच्यासुद्धा तळलं. तुम्ही हवं तर साखर आणि लिंबूसुद्धा टाकू शकता. मी इथे टाकलेलं नाही आहे, कारण की आमच्याकडे थोडं गळाचा प्रॉब्लेम आहे, गळा खराब झालेला आहे. तर लिंबू आणि साखर स्किप केलं जर तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. दुप्पट चव वाढेल फ्रेंड्स. आणि बघा किती छान दिसत आहे ना. बाहेरचा ढोकळा खाण्यापेक्षा हा ढोकळा कितीतरी पटीने हेल्दी असतो. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला आवडेल. तर बघा फ्रेंड्स, आजचा हा रेसिपी व्हिडिओ असा होता. आशा करते तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघाल फ्रेंड्स. आणि हा फ्रेंड्स, माझा हा रेसिपी व्हिडिओ कसा होता आणि हा ढोकळा कसा वाटला
ते नक्की आवर्जून कमेंट करायला विसरू नका फ्रेंड्स. चला तर मग हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल पाहायला, तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा. भेटूया परत. बाय बाय.